आणि आता पाहूयात राजकीय बातम्या। महायुतीच्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये सोशल मीडियावर ठाकरेंकडून पोस्टरबाजी। महायुतीच्या मंत्र्यांवर मार्मिक टीका करत पोस्टर। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मला लाज वाटते अशा आशयाचा पोस्टर। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी आज डिनरचं आयोजन। इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना डिनरसाठी निमंत्रण। खासदार संजय राऊतांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? पत्रामधून सवाल। माधुरी हत्तीणीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी। वनताळामधून हत्तीणीला पुन्हा नांदेडी गावामध्ये आणण्याच्या कायदेशीर पर्यायाचा तपशील न्यायालयासमोर सादर केला जाणार। सांगली जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये मोठा पक्ष प्रवेश होणार। येत्या काळामध्ये आणखी 2 ते 3 घटना घडणार। चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा। कोणता मोठा नेता भाजपात प्रवेश करणार यावर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी सेनेची आज बैठक। बैठकीला उदय सामंत, राहुल शेवाळे, संजीव मोरे उपस्थित राहणार अशी माहिती। उत्तर महाराष्ट्रामधील पदाधिकाऱ्यांकडून बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार। छत्रपती संभाजीनगर रेल्वे दुहेरीकरणावर खासदार संजय जाधव राजकारण करत आहेत। परभणीचे भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांचा आरोप। पालकमंत्र्यांनी कधी श्रेय घेण्याची भाषा केली नाही, सुरेश भुमरे यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून स्नेहा झेंडगे यांची आत्महत्या। वैष्णवीच्या प्रकरणातून आपण काहीच धडा घेतला नाही का? स्नेहा झेंडगे आत्महत्या प्रकरणावर रोहित पवारांची पोस्ट। नागपुरात काँग्रेस नेते मुजीब पठाण यांनी काढला मोर्चा। सुनील केदार यांच्या अटकेच्या मागणीसाठी मोर्चा। नागपूर जिल्हा बँकेतील 150 कोटी वसूल करण्याची मागणी। पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष। आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरच्या दौऱ्यावर। गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उपस्थित राहणार। मुंबईमधील गणेशोत्सव मंडळाची उद्या संध्याकाळी बैठक। वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात पार पडणार बैठक। उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार। मुंबईमध्ये सुट्ट्या रद्द केल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी। अनंत चतुर्दशी, दहीहंडीच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्ट्या रद्द। गौरी गणपती आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय। जरांगे यांच्या 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाची धाराशिव जिल्ह्यामध्ये जोरदार तयारी। ठिकठिकाणी चलो मुंबईचे बॅनर, तर गावोगावी मराठा समाजाच्या बैठका। लेखकांना ज्या दिवशी सलमान खानपेक्षा जास्त फी मिळेल त्या दिवशी बॉलिवूडमध्ये चांगले चित्रपट बनतील। अभिनेते मुकेश खन्नांचा सलमान खानवर निशाणा। कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर आज आणि उद्या तातडीनं संवर्धन प्रक्रिया। भाविकांना अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं आज दर्शन घेता येणार नाही। पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसारच प्रक्रियेचा निर्णय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये खासगी वाहनांना प्रवेश बंदी। त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी देशभरातून लाखो भाविक दाखल। भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव खासगी वाहनांना प्रवेश नाही। कोर्टाच्या मनाईनंतर गाडीवर टब बसवून कबुतरांना दाणे देतानाचा प्रकार। लालबागमधील नागरिकांना कबुतरांना खाद्य देण्याचा हा प्रकार। खाद्य देणाऱ्यांवर आक्षेप घेणारे स्थानिक नागरिक अनुप भिंगारडे यांनी सांगितला प्रकार। कबुतरांना 2 तास खाद्य देण्याची परवानगी द्या। दादर कबुतरखान्याजवळ कबुतरखाना ट्रस्टचा फलक। सकाळी 6 ते 8 या वेळेत खाद्य देण्याची परवानगी देण्याची मागणी। परवानगी मिळत नाही तोपर्यंत खाद्य घालू नये असं आवाहन।